आपण संदेशाला सुरुवात करणार आहोत. प्रेज द लॉर्ड सर्वांना. आणि देवाला धन्यवाद असो. शास्त्रपाठ वाचनाबद्दल देखील परमेश्वराची स्तुती असो. आणि आपण संदेश आज बघणार आहोत. आता संदेश जो बघणार आहे त्या संदेशाचं टायटल जे दिलेलं आहे लुकाने, ते दिलेलं आहे मोठ्या जेवणावळीचा दृष्टांत. हा जो दृष्टांत आहे तो मत्तेयाने सुद्धा या ठिकाणी शास्त्रामध्ये लिहून ठेवलेला आहे. आणि त्याचा जर संदर्भ आपल्याला बघायचा असेल तर मत्तेकृ शुभवर्तमान 22वा अध्याय 1 पासून 14 पर्यंत. तर त्याचं टायटल देण्यात आलेलं आहे लग्नाच्या मेजवानीचा दृष्टांत. या ठिकाणी सांगितलेलं आहे लुकाने की मोठ्या जेवणावळीचा दृष्टांत. आणि या ठिकाणी सांगितलेलं आहे मत्तेयाने की लग्नाच्या मेजवानीचा दृष्टांत. आणि मत्ते जो आहे त्या मत्तेयाने परमेश्वराचा काय न्याय आहे तर ते न्यायापर्यंत शेवटपर्यंत हा दृष्टांत प्रकट केलेला आहे आपल्यासाठी. आणि लुकाने थोडक्यामध्ये सांगून हा दृष्टांत जो आहे तो लिहून या ठिकाणी संपवलेला आहे. तर आपण दोन्हीही दृष्टांत आज समोर ठेवणार आहोत कारण ते एकच आहेत आणि दोन्हीमधून आपण अभ्यास करणार आहोत. तर आता जेवणावळ म्हटली म्हणजे जेवण, अन्न. त्या ठिकाणी पोट भरेल अशा प्रकारचं अन्नाची त्या ठिकाणी तयारी असते. संपूर्ण बायबल ज्यावेळेस आपण वाचतो, खास करून नियमशास्त्र ज्यावेळेस आपण वाचतो म्हणजे जुना करार आपण वाचतो, तर आपल्या असं लक्षात येते की नियमशास्त्रामध्ये खाऊ घालण्यावर परमेश्वराने खूप लक्ष दिलेलं आहे. तो कोणालाही उपाशी ठेवत नाही. स्तोत्र पहिलं सुद्धा अशा प्रकारचं आहे की तो हिरव्यागार कुरणात वसवतो, संथ पाण्याजवळ नेतो म्हणजे खाण्यासाठी. त्यानंतर ज्यावेळेस 40 दिवस इस्रायल लोकांचा प्रवास झाला तर त्यांनी 40 वर्ष परमेश्वरांनी त्यांना अन्न पाणी खायला दिलेलं आहे. कोणत्याही गोष्टीची कमी त्यांना पडू दिली नाही. ड्रायफ्रूट्स आणि त्यांनी जे मागितलं ते इवन वर आकाशामध्ये स्वर्गामध्ये जे अन्न देवदूत खातात ते अन्नसुद्धा त्यांना खायला दिलेलं आहे. म्हणजे परमेश्वर जो आहे तो खाऊ घालणारा परमेश्वर आहे. आणि एक सांगावंसं वाटते की नियमशास्त्रानुसारच आपल्याला बघायला मिळते की खाण्यानेच या जगामध्ये पापसुद्धा आलेलं आहे. खाणं, अन्न. आणि ज्यावेळेस फळ जे आहे ते फळ हवेला त्या फळाने आकर्षित केलं तर त्यावेळेस ती त्या फळाकडे गेली, तिने ते तोडलं आणि तिने ते खाल्लं आणि त्याद्वारे जगामध्ये पाप आलेलं आहे. आणि त्याच कारणाने नवीन करारामध्ये ज्यावेळेस येशू ख्रिस्त भोजन आपल्या शिष्यांना देतो तर त्यावेळेस तो म्हणतो की खाण्याने आणि पिण्याने आपल्यावर दंड ओढवू नये म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, परीक्षण करायचं आहे. तर खाण्याने पिण्याने आपली भूक जरी भागत असेल तरी त्या भुकेच्या करवी आपल्यावर दंडसुद्धा येतो असं आपल्याला लक्षात येते. त्याचप्रकारे जर आपण बघितलं की इसाहाकाला 2 पुत्र होते. एक होता एसाव आणि एक होता याकोब. तर एसावाने काय केलं, त्या वर्णाच्यासाठी आपला ज्येष्ठत्वाचा हक्क जो आहे तो दिला. म्हणजे खाण्यासाठीच ज्येष्ठत्वाचा हक्क जो आहे तो देऊन टाकलेला आहे. आणि नवीन करारामध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस येशू ख्रिस्ताने सुद्धा खाण्याकडे खूप लक्ष दिलेलं आहे शिष्यांच्यासाठी. ज्यावेळेस येशू ख्रिस्त लोकांना शिकवत होता आणि 2 वेळा अशी परिस्थिती निर्माण झाली की लोक खूप जमा झाले आणि अन्न नव्हतं त्यांच्याकडे आणि यांना आता कसं द्यायचं आणि कसं पुरवायचं. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला यांची सोय करायची आहे, तुम्हाला यांना खायला द्यायचं आहे. लुकरू शुभवर्तमान याचा 9वा अध्याय आणि 13व्या वचनामध्ये अशा प्रकारची परिस्थिती तयार झालेली आहे की येशू ख्रिस्त त्या ठिकाणी शिक्षण देत आहे. आणि शिक्षण देता देता काय झालेलं आहे की खूप वेळ होऊन गेलेला आहे आणि भुकेची वेळ आता झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये प्रेषितांचं अशा प्रकारचं आपल्याला वर्तणूक दिसते की यांना आता आपण यांच्या घरी पाठवून दिलं पाहिजे, गावात पाठवून दिलं पाहिजे म्हणजे ते स्वतःचं जेवणाची व्यवस्था स्वतः करू शकतील. कारण हे लोक खूप आहेत आणि एवढ्या 5,000 लोकांच्यासाठी आपण कसं काय जेवण आणायचं. परंतु 13व्या वचनामध्ये येशू ख्रिस्त निक्षून त्यांना सांगतो की तुम्हीच त्यांना खावयास द्या आणि त्यानंतर ते प्रयत्न करायला लागतात.
मग प्रयत्न काय ते करतात, तर 5,000 लोकांमध्येच ते शोधतात कुठं काहीतरी आपल्याला भेटते का. आणि त्यांना मग 5 भाकरी आणि 2 मासे मिळतात. आता हे घेत असताना प्रेषितांची अवस्था अशी असेल, त्यांना खूप लाज वाटली असेल की एवढं सगळे लोक आहे आणि त्यांच्यासाठी 5 भाकरी घेऊन जायचं येशू ख्रिस्ताकडे, आणि काय सगळं हे हा प्रकार आहे. परंतु तरी देखील ते भीतभीत का होईना, लाजत का होईना, त्या ठिकाणी ते 5 भाकरी आणि 2 मासे घेऊन येतात आणि सत्य परिस्थिती येशू ख्रिस्ताच्या जवळ मांडतात. आणि त्या सत्य परिस्थितीला, त्या विश्वासाला येशू ख्रिस्त काय करतो, वर हात करतो, प्रार्थना करतो, परमेश्वराचं सामर्थ्य मागवतो आणि 5,000 लोकांना जेवण देतो. त्याच प्रकारे 4,000 लोकांना सुद्धा तो जेवण देतो. एवढंच नाही तर ज्या वेळेस येशू ख्रिस्त पुनरुत्थित होतो, तो जिवंत होतो, त्यावेळेस काय होतं की हे जे प्रेषित आहेत, हे सर्व प्रेषित समुद्राच्या किनाऱ्यावर जातात. आणि पेत्र त्या ठिकाणी म्हणतो की मी आता मासे धरायला जात आहे आणि मी आता मासे जाऊन काय करणार आहे, पकडणार आहे, आणि तुम्हाला कोणाला काय करायचं आहे ते बघा, पण मी तर आता मासे धरायला जात आहे. अशा वेळेस येशू ख्रिस्त काय करतो, योहानाचं शेवटचा अध्याय जो आहे 21वा अध्याय, त्याचं 12 आणि 13 या वचनामध्ये आपल्याला वाचायला मिळतं की येशू ख्रिस्त त्यांच्याजवळ येतो आणि येशू ख्रिस्त काय करतो की भाजलेली भाकर आणि मासे त्यांना देतो आणि त्यांना म्हणतो हे घ्या आणि हे तुम्ही काय करा, खा, ही न्याहारी घ्या, आणि त्यांना अन्न देतो. ते तर स्वतःचं काम करण्यासाठी, येशू ख्रिस्ताचं कार्य जे आहे किंवा सुवार्थ जी आहे ते सोडून पूर्वीचं जे त्यांचं काम आहे ते काम करण्यासाठी ते जाणार आहेत. परंतु अशा परिस्थितीमध्ये तो त्यांच्यावर चिडत नाही, त्यांना ओरडत नाही, त्यांना रागवत नाही, तर त्यांच्या न्याहारीची तो व्यवस्था करतो, तर त्यांना खायला देतो. एवढंच नाही तर आपल्याला बघायला मिळते की लुकरूस शुभवर्तमान 22वा अध्याय आणि 19मध्ये तो स्वतःचं शरीर खायला देतो. ज्या वेळेस त्याचे शिष्य त्याच्याजवळ एकत्र बसलेले असतात, तर तो म्हणतो की मला शेवटचं भोजन करायचं आहे, कारण यानंतर मी काय आहे, भोजन तुमच्याबरोबर करणार नाही. आणि तो म्हणतो मला शेवटचं भोजन करायचं आहे, आणि ते भोजनाला बसतात आणि तो म्हणतो की माझं शरीराचं दर्शक म्हणून ही भाकर तुम्ही खा, आणि मग तो प्याला घेतो आणि माझ्या रक्ताचं दर्शक म्हणून हा प्याला तुम्ही, द्राक्षारसाने भरलेला प्याला जो आहे तो त्याच्या स्मरणार्थ तुम्ही प्या. म्हणजे स्वतःचं शरीर आणि स्वतःचं रक्तसुद्धा शेवटी त्याने खायला दिलेलं आहे. एदेन बागेमध्ये सर्व व्यवस्था देवाने खाण्यापिण्याची केली होती. त्यानंतर 40 वर्षाच्या प्रवासामध्ये आपण बघतो इस्रायल लोकांना जेवायला दिलं परमेश्वराने. त्यानंतर एलिया जो आहे तो देवाचा सेवक पळून जातो, तर त्यालासुद्धा रानावनामध्ये परमेश्वर काय करतो, खायला देतो. कावळा येतो आणि मासाचा तुकडा त्याला देतो, भाकर देतो. त्यानंतर आपण बघतो की 5,000 आणि 4,000 सुद्धा भोजन दिले जाते. त्यानंतर शिष्यांना सुद्धा तो भोजन देतो आणि सरतेशेवटी स्वतःचं शरीर आणि स्वतःचं रक्तसुद्धा देतो. आणि एवढं सगळं असताना सुद्धा, आपण हे सगळं वाचलेलं असताना सुद्धा, या ठिकाणी हा जो दृष्टांत दिलेला आहे, या दृष्टांतामध्ये मत्तेयाने एक गोष्ट प्रगट केलेली आहे, आणि ती ही एक गोष्ट आपल्या लक्षात येते मत्तेयाने सांगितल्यानुसार, ती ही की जेवण सुरू असताना त्या ठिकाणी तो घराचा जो मालक आहे, ज्याने ती मेजवानी अरेंज केलेली आहे आपल्या मुलाच्या लग्नाच्यासाठी, तो त्या ठिकाणी म्हणतो की तू लग्नाचा पोशाख घातलेला नाही आहे, म्हणून याला धरा आणि बांधा आणि घेऊन जा, बाहेरील अंधारकारात टाका, जेथे रडणे व दात खाणे चाललेले आहे. येशू ख्रिस्त एवढ्या जेवणाकडे लक्ष देणारा, परमेश्वर पिता एवढ्या लोकांच्या जेवणाची काळजी करणारा, या ठिकाणी न्याय जो आहे तो न्याय खूप सक्तीने केला जात आहे. आणि मेजवानीमधून कोणाला तरी या ठिकाणी उचलण्यास, धरून बांधून घेऊन जाण्यास, बाहेरील अंधकारात टाकण्यासाठी सांगितलं जात आहे. आणि ह्याचं ज्यावेळेस मी वाचन करत होती, त्यावेळेस हे वाचन जे आहे करत असताना परमेश्वर बोलत होता आणि परमेश्वर सांगत होता, जर त्याने भरपूर आपल्याला दिलेलं आहे तर त्याच्या बदल्यामध्ये त्याला काहीतरी हवं आहे. तर या ठिकाणी मेजवानी आहे, त्या मेजवानीचा आता आपण विश्लेषण आणि अभ्यास करूया.
मोठ्या जेवणावळीचा दृष्टांत. काय झालेला आहे की हा जो दृष्टांत आहे, हा दृष्टांत येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना सांगितलेला आहे. आणि हा दृष्टांत सांगण्याचं कारण हे आहे की देवाचं राज्य कशा प्रकारे असेल त्याचा एक त्याने गोष्ट रूपाने आपल्या शिष्यांना सांगितलेली आहे. एक गोष्ट रूपाने की जेणेकरून त्यांना त्याचं महत्त्व कळलं पाहिजे. म्हणून 15व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे की जो कोणी देवाच्या राज्यात भाकर खाईल तो धन्य. म्हणजे ज्याला देवाच्या राज्यामध्ये भाकर खाण्याची संधी मिळेल, ज्याला धरण्यात येणार नाही, बांधण्यात येणार नाही, उचलून फेकून देण्यात येणार नाही, तो धन्य आहे. आणि म्हणूनच पहिल्या वचनामध्ये सांगितलेलं आहे की देवाच्या राज्यात, म्हणजे देवाच्या राज्यात गेल्यानंतर आपल्याला तेथे जाऊन भाकर खायची आहे. आणि जो ती भाकर खाईल तो कसा होणार आहे, त्या ठिकाणी धन्य होणार आहे. म्हणून मग काय झालेलं आहे की या ठिकाणी कोणा एका मनुष्याने संध्याकाळची मोठी मेजवानी केली तेव्हा पुष्कळांना आमंत्रण केले. कोण्या एका मोठ्या मनुष्याने. तर हा जो मनुष्य आहे तो देवपिताचं दर्शक आहे. हा देवपिता आपल्या पुत्राच्या लग्नाच्यासाठी काय करत आहे, मोठी मेजवानी जी आहे ती मेजवानी अरेंज करत आहे. आणि ही जी मेजवानी आहे ती मेजवानी लग्नाची मेजवानी आहे. लग्न हे त्याच्या पुत्राचं आहे. आणि त्याचा पुत्र कोण आहे तर येशू ख्रिस्ताचं ते दर्शक आहे. कारण येशू ख्रिस्त हा आपला वर आहे. आणि त्या वराची वधू कोण आहे तर ख्रिस्ती मंडळी किंवा निवडलेले लोक किंवा विश्वासणारे लोक. आणि हे या ठिकाणी अशा प्रकारचं चित्र आहे की देवपिता जो आहे तो घराचा धनी आहे. त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त हा वर आहे. त्या पुत्राची वधू ही मंडळी आहे जे विश्वासणारे आहेत. आणि येशू ख्रिस्त आणि त्याच्या मंडळीचं कशा प्रकारे लग्न होणार आहे, कशा प्रकारे विवाह सोहळा होणार आहे, कुठे होणार आहे, कधी होणार आहे, हे सगळं या दृष्टांतातून येशू ख्रिस्ताने या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता ही जी सांगण्यात आलेली मेजवानी जी आहे ती मेजवानी यहुदी पद्धतीनुसार आहे. आणि यहुदी पद्धतीनुसार लग्न जे आहेत ते कशा प्रकारचे होतात ते आज आपण या ठिकाणी बघणार आहोत. यहुदी पद्धतीनुसार लग्न जे आहेत ते लग्न थोडेसे आपल्या इंडियन पद्धतीपेक्षा थोडेसे वेगळे होते. ते कसे होते की लग्न जे आहे त्या लग्नाच्या वेळेस वधू ही तयार असायची. कारण ज्या वेळेस वधूची मागणी केली जात असे तर मागणीच्या वेळी वधूच्या घरातले मोठी मंडळी यायची. म्हणजे वर आणि वराचा पिता सोडून जे आहे वर यायचा. आणि वराच्या बरोबर त्याचे महत्त्वाचे जे नातेवाईक आहे की जसे त्याचे मामा आहेत, त्याचे काका आहेत किंवा असे प्रतिष्ठित जे लोक आहेत ते लोक त्याच्याबरोबर यायचे. आणि आल्यानंतर वधू ही फक्त 2 मिनिटासाठी समोर येऊन बसायची. आणि त्यावेळेस तिच्याजवळ वराच्या जे घरातले किंवा वंशातले किंवा खानदानीतले जे नियम आहेत ते नियमाचं एक पान तिला दिलं जात असायचं. आणि ते पेज जे आहे ते पान जे आहे ती घेऊन घरामध्ये आत निघून जायची. आणि ती हवा तेवढा वेळ घेऊन ते जे आहे ते पान ती वाचत बसायची. आणि ज्या वेळेस त्या पानानुसार त्या पानामध्ये लिहिलेले जे नियम आहेत, त्या कागदावर लिहिलेले जे नियम आहेत ते तिला मान्य असेल तर ती मोठा द्राक्षरसाने भरलेला प्याला जो आहे, द्राक्षरस त्यांच्याकडे खूप प्रतिष्ठेचं पेय असं समजलं जातं. आणि तो द्राक्षरसाचा पेला जो आहे ती भरून बाहेर घेऊन यायची. आणि ती आल्यानंतर हे दर्शक असायचं की जे काही या कागदावर लिहिलेले, या पेपरवर लिहिलेले नियम आहेत आमच्या वंशाचे किंवा आमच्या खानदानीचे ते या वधूला मान्य आहेत. आणि त्यामुळे तिला हे जे स्थळ आलेलं आहे हे स्थळाचा तिने स्वीकार केलेला आहे. आणि हे त्या ठिकाणी ती मग त्या कुटुंबाशी एंगेज होऊन जायची. म्हणजे तिची काय व्हायची, मागणी व्हायची. आणि ही मागणी झाल्यानंतर तो द्राक्षरसाचा प्याला ती ठेवून घेतल्यानंतर ती आत
निघून जायची. आणि तो पेपर जो आहे तो पेपर तिच्याजवळ असायचा आणि ती काय करायची, त्या पेपरच्या नुसार स्वतःला ती बनवत जायची आणि स्वतःला की मला ज्या घरामध्ये जायचं आहे त्या घरामधले हे नियम आहेत, या नियमाला धरून मला, म्हणजे ते सगळे नियम ती मनामध्ये, आचरणामध्ये, विचारामध्ये उतरवून घ्यायची. यासाठी की तिला माहीत नसायचं की तिचा वर कधी येणार आहे. आणि तिचा वर ज्यावेळेस येईल तर त्यावेळेस त्या पेपरवर लिहिलेले सगळे नियम तिच्यामध्ये गेलेले तिला पाहिजेले असायचे. हा त्यांचा नियम होता. तर आपल्याला सुद्धा असंच झालेलं आहे की देवाचा पुत्र येशू ख्रिस्त त्याच्या वधूसोबत मागणी करण्यासाठी, एंगेजमेंट करण्यासाठी तो वर स्वर्गातून खाली आला. 33.5 वर्ष तो या भूमीवर राहिला, आपल्या वधूबरोबर राहिला. आणि वधूला त्याने स्वतःचं जे घर आहे, म्हणजे त्याचं जे स्वर्ग, जे त्याचं स्थान आहे, त्या स्थानाबरोबर तो सांगत गेला की माझा पिता कसा आहे, स्वर्गाचं राज्य कसं आहे, परमेश्वर म्हणजे काय आहे, नियमशास्त्र म्हणजे काय आहे, परमेश्वराची इच्छा काय आहे, तिथले कायदे काय आहेत. आणि त्याने सगळे काय केले, नवीन कराराच्या द्वारे आपल्याला करार दिला. त्याने त्याची स्वतःची ओळख करून घेतली की तो किती प्रेमळ आहे. आणि तो त्या वधूसाठी नुसतं प्रेमच करत नाही, तो आपला जीव आणि आपला प्राणसुद्धा देऊ शकतो. त्याने इतकी त्या वधूवर प्रीती केली. आणि ते 33.5 वर्षामध्ये त्याने काय केलं, आपल्या वधूबरोबर एंगेज झाला. त्याने ती मागणी केलेली आहे आणि मागणी करून तो काय झाला आहे, या ठिकाणावरून निघून गेलेला आहे. आणि निघून गेल्यानंतर आता पिता जो आहे तो पिता पवित्र आत्म्याच्या द्वारे वधूवर काय करत आहे, वॉच ठेवत आहे की वधू तयार झाली काय, की माझ्या पुत्राने जे येऊन तिथे नियम दिले होते आणि ते नियम जी माझी आता माझ्या मुलाची जी वधू आहे, म्हणजे ख्रिस्ताची जी वधू आहे, मंडळी आहे, ती तयार झालेली आहे का. आणि ती ज्यावेळेस तयार झालेली त्याला दिसेल तर तो काय करेल, येशू ख्रिस्ताला या भूतलावर पुन्हा पाठवणार आहे. म्हणून बायबलमध्ये सांगितलेलं आहे की येशू ख्रिस्त म्हणतो, ती वेळ आणि ती घटका मला सुद्धा माहीत नाही, पित्याशिवाय ती कोणालाही माहीत नाही आहे. तर परमेश्वर येशू ख्रिस्ताला आपल्याला, म्हणजे त्याच्या वधूला घ्याव्यास पाठवणार आहे. आणि या ठिकाणी म्हणूनच मत्तयामध्ये आपण वाचतो, मत्तयाचा 22वा अध्याय आणि याचं 2रं वचन तिथे लिहिलेलं आहे की स्वर्गाचे राज्य कोणा एका राजासारखे आहे आणि पुत्राच्या लग्नाची मेजवानी त्या राजाने या ठिकाणी दिलेली आहे आणि मेजवानीला आमंत्रण. मग ज्या वेळेस येशू ख्रिस्त त्याच्या वधूला घ्याव्यास येणार आहे, यहुदी नियमानुसार हे सगळं होत आहे आणि होणार आहे. आणि तो स्वतः येणार आहे आणि तो वधूला घेऊन जाणार आहे. आणि म्हणून अंतराळामध्ये त्या ठिकाणी त्यांचं लग्न त्या ठिकाणी होणार आहे आणि लग्नाचा सोहळा होणार आहे. भारतीय पद्धतीनुसार मेजवानी जी आहे ती वधूच्या घरी केली जाते खूप थाटामाटामध्ये, परंतु यहुदी नियमानुसार वधू ही तिच्या घरी, म्हणजे तिच्या माहेरी फक्त तयारी करत असते. आणि ज्यावेळेस वर येतो त्यावेळेस तिला समजते की वर आलेला आहे, कारण तो खूप वाजंत्री तुतारीच्या नादामध्ये आणि खूप मोठ्या जल्लोष आणि आनंदामध्ये वर हा आगमन करत असतो. आणि तो आगमन झाल्याबरोबर ही वधू जी आहे ही पूर्ण वस्त्र घालून तयार असते. ज्यावेळेस तिची मागणी होते तेव्हापासून ती रोज स्वतःला तयार करत असते. ती रोज नवरीच्या पेशामध्ये राहते, कारण तिला माहीत नाही आहे तिचा वर कधी येणार आहे. आपल्याला सुद्धा माहीत नाही आहे की ख्रिस्त कधी येणार आहे. त्यामुळे आपल्याला वस्त्र, त्रारणाची वस्त्र घालून रोज तयार राहायचं आहे, रोज. कारण ज्यावेळेस तो येईल त्यावेळेस आपल्याला वस्त्र घालायची वेळ राहणार नाही, कारण तो एका क्षणामध्ये येईल आणि एका क्षणामध्ये आपल्या वधूला त्याच्याकडे आकर्षित करणार आहे. तर तो ज्यावेळेस यहुदी नियमानुसार वर येतो त्यावेळेस वधू ही तयार पाहिजे. आणि ज्यावेळेस तिला वाजंत्रीचा, तुतारींचा नाद, जल्लोष, आनंद ऐकायला येतो त्यावेळेस ती काय करते, स्वतः बाहेर येते. तिच्या घरचे स्वतः तिला बाहेर अंगणामध्ये आणतात आणि वर त्या अंगणामधून तिला घेऊन जातो मोठ्या थाटामाटामध्ये सर्वांच्या समोर. आणि मग
सोहळा जो आहे तो सोहळा वधूच्या घरी न होता वराच्या घरी होतो आणि तो सोहळा खूप जल्लोषात आणि मोठ्या आनंदात होतो. हे यहुदी पद्धतीनुसार लग्न चा प्रकार आहे आणि त्याचनुसार येशू ख्रिस्त या जगामध्ये आता येणार आहे. तो या आता भूतलावर पाय जो आहे तो ठेवणार नाही. तो इतक्या मोठ्या जल्लोषामध्ये येणार आहे, तुतारीच्या नादांमध्ये आणि देवदूतांच्या सोबत येणार आहे. आणि त्या नादामध्ये काय होणार आहे की पवित्र आत्मा जो या भूतलावर देवाने आपल्यासाठी पाठवलेला आहे, तो पवित्र आत्मा आपल्याला सामर्थ्य देईल आणि आपण वर उचलल्या जाणार आणि येशू ख्रिस्त आपल्याला वर आकाशामध्ये आकर्षित करून घेणार, कारण त्याचं प्रेम आपल्यावर आहे. ज्या व्यक्तीचं आपल्यावर प्रेम असते आपण त्याच्याकडे काय करतो, आकर्षिला जातो आणि तो आपल्याला आकर्षित करणार आणि मग त्या ठिकाणी लग्नाची मोठी मेजवानी केली जाईल. आणि तो जो स्थान आहे ते अंतराळ आहे आणि अंतराळामध्ये काय आहे, सैतानाची सत्ता आहे, सैतान आहे आणि त्या ठिकाणी सैतानाला त्रास देण्यासाठी, त्याला चिडवण्यासाठी त्या ठिकाणी मोठी मेजवानी होणार आहे आणि ती मेजवानी सर्वांच्या समोर देण्यात येणार आहे. आणि ती मेजवानी आपण समजावी तो काय प्रकार आहे याच्यासाठी हा दृष्टांत जो आहे तो येशू ख्रिस्ताने ह्या जगामध्ये असतानाच शिष्यांना सांगितला की यासाठी याचं मर्म जे आहे ते आपण ओळखून घ्यावं. मग आता मेजवानीची या ठिकाणी परिस्थिती काय आहे, 4थ्या वचनापासून आपल्याला वाचायला येते की त्याने काय केले, दासांना पाठवलं, जा जेवण तयार आहे, मेजवानी तयार आहे, वधू आणि वर तयार आहे आणि लोकांना तुम्ही आता काय करा, आमंत्रण करा. आता मेजवानीला आमंत्रण भेटणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि लॉकडाऊनमध्ये याचं आपल्याला जास्त महत्त्व समजलं असेल, कारण आता 500-1000 लोकांना बोलवत नाही, 100 लोकांना बोलवतात. मग ज्यांच्या घरचं लग्न आहे ते 100 लोक म्हणजे अगदी खास लोकांना ते बोलवतात. एरवी लग्न असलं की 500 लोकांना बोलवतात, म्हणजे त्याच्यात सोम्या पण असतो, गोम्या पण असतो, जवळचा पण असतो, दूरचा पण असतो, ओळखीचा पण असतो आणि सगळेच असतात. परंतु आता लॉकडाऊनमध्ये आपण बघतो की मुख्य म्हणजे त्या 100मध्ये 100च्या लिस्टमध्ये बसणारे अगदी जवळचे लोक आणि त्या लोकांनाच आता काय होत आहे, आमंत्रण मिळत आहे. मग लक्षात येतं की अरे आपण यांचे किती क्लोज आहे, अरे आपण 100मध्ये आहे म्हणजे आपण खूप क्लोज आहे आणि आपण 100मध्ये नाही म्हणजे आपण असेच आहो रे बाबा, फार दूरचे, जाऊ दे, लांबचा संबंध आहे. परंतु या ठिकाणी काय झालेलं आहे की मेजवानी तयार आहे, आमंत्रण द्यायला सांगितलेलं आहे दासांना आणि हे दास आता आमंत्रणासाठी त्या ठिकाणी जात आहे. आणि काय झालेलं आहे की ज्यांना ते आमंत्रण सांगत आहेत ते लोक काय करत आहेत, बहाणे करत आहेत. सगळं काही तयार झालेलं आहे, बैल कापून झालेलं आहे, पुष्ट कापून झालेलं आहे, सर्व सिद्ध झालेलं आहे असं 22व्या अध्यायाच्या 4थ्या वचनामध्ये मत्तयामध्ये आपल्याला वाचायला मिळतं. सगळी तयारी झालेली आहे, म्हणजे जेवणाला हवं जे असतं ते सगळं या ठिकाणी तयार झालेलं आहे. आणि हे आता काय करत आहे, बहाणे करत आहे. पहिला म्हणतो की मी काय केलेलं आहे, शेत घेतलेलं आहे, त्यामुळे मला शेताकडे जायचं आहे आणि ते शेत मला बघण्यासाठी मी त्या ठिकाणी जात आहे. दुसरा जो आहे तो म्हणतो की तो दुसरं निमित्त सांगतो काय की मी बैल घेतलेला आहे आणि बैलाच्या 5 जोड्या घेतलेल्या आहे आणि ते सगळं तपासण्यासाठी मला जायचं आहे. तिसरा सांगतो की मी स्वतः लग्न केलेलं आहे आणि मी लग्न केलेलं आहे म्हणून काही माझं येणं होणार नाही. आणि अशा प्रकारचे विविध जे आहे ते कारणं या ठिकाणी ते सांगत आहे आणि ती मोठी जी मेजवानी आहे त्या मेजवानीपासून स्वतःला दूर करत आहेत. हे कोण आहेत, हे कारणं देणारे कोण आहेत, तर हे कारणं देणारे एक दर्शक आहे यहुदी लोकांचं, इस्रायल लोकांचं, की ज्यांचा परमेश्वर होता. येशू ख्रिस्ताच्या मरण्यापूर्वी परमेश्वर जो आहे त्या परमेश्वराचं सगळं लक्ष निवडलेल्या लोकांबरोबर होतं. निवडलेलं राष्ट्र कोणतं होतं देवाचं, इस्रायल राष्ट्र, यहुदी लोक, देवाचे लोक, त्या लोकांवर त्याचं खूप प्रेम होतं. तो खूप मनापासून त्यांच्यावर प्रेम करायचा आणि त्या लोकांच्यासाठी त्याने मेजवानी खऱ्या अर्थाने अरेंज केलेली होती. ही मेजवानी जी आहे ती खऱ्या अर्थाने या लोकांच्यासाठी होती. परंतु ह्या लोकांनी काय केलं, त्या मेजवानीला जाण्यापासून निमित्त शोधून
कंटाळा केला आणि त्यांनी नकार दिलेला आहे. आणि त्यांनी खूप क्षुल्लक कारणं सांगितलेलं आहे. कोणी सांगितले मी शेत घेतलं, कोणी म्हटलं मी बैल घेतलं, कोणी म्हणाला मी स्वतः लग्न केलं आहे आणि ह्या कारणाने मी येऊ शकत नाही. आणि यहुदी लोकांची परिस्थिती 33.5 वर्षामध्ये येशू ख्रिस्त या जगात होता, त्यावेळेस आपल्याला बघायला मिळतं की त्यांना त्याच्यावर विश्वास ठेवायला खूप त्रास झाला. जेव्हा की नियमशास्त्र हे त्यांच्याजवळ होतं, त्यांना माहीत होतं, यशाया संदेशाने पण सांगितलं होतं की देवाचा पुत्र येणार आहे, कुमारिकेच्या पोटी तो जन्मणार आहे, तो असा असा करेल, मग त्याला शिक्षा होईल 53व्या अध्यायामध्ये, मग त्याला धरून देण्यात येतील, त्याला ठेचण्यात येईल, तो मरेल. आणि हे सगळं सांगितलेलं असताना सुद्धा ते जे आहे ते येशू ख्रिस्ताचं दुसरं जे येणं आहे, त्या दुसऱ्या येण्याच्यासाठी पराक्रमाने आणि वैभवाने त्या येण्याचीच ते वाट बघायला लागले. आणि तारणारा म्हणून जो येणार आहे ते विसरून गेले. आणि त्या कारणाने त्यांनी काय केलं, त्याचा अवहेर केला. तर हा दृष्टांत जो आहे, येशू ख्रिस्त फार तळमळून त्या ठिकाणी सांगत आहे, मी आलो आहे त्यांच्यासाठी, परंतु त्यांनी मला ओळखलेलं नाही. त्यांनी मला काय केलेलं आहे, नकार दिलेला आहे, अवहेर केलेला आहे. बहाणे सांगून त्यांनी मेजवानी जी आहे त्या मेजवानीपासून स्वतःला दूर ठेवलेलं आहे. तर तुम्ही आता काय करा, तुम्ही एक काम करा की जे आता रस्त्यावर चव्हाट्यावर वचन 9 मध्ये आपल्याला दिसते की चव्हाट्यावर तुम्ही जा, बरे आणि वाईट कोणी पण तुम्हाला असं जर भासलं ना इकडे तिकडे रस्त्यावर, त्या लोकांना तुम्ही धरून घेऊन या. वचन 9 आणि 10 मध्ये सांगितलेलं आहे. आणि त्या दासांना त्यांनी काय केलं, त्या ठिकाणी पाठवलं आणि तुम्ही आता कोणालाही घेऊन या. आणि मग ते त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांनी ज्या पद्धतीमध्ये, ज्या प्रकारामध्ये, ज्या विश्वासामध्ये लोक दिसले त्यांना ते घेऊन आले. हे लोक कोण आहेत? जे चव्हाट्यावर बसलेले आहेत, जे रस्त्यावर आहेत, ज्यांना बरं वाईट पण नाही समजत, त्यांना काही नाही समजत, हे सगळे जे आहे यहुदी लोक, इस्रायल लोक सोडून असलेले बाकी सगळे. मग त्यामध्ये तुम्ही आणि आम्ही सुद्धा आहोत. आपल्याला ख्रिस्त माहीत नव्हता, परमेश्वर माहीत नव्हता, आपण सगळे सैतानाच्या राज्यातले लोक होतो, आपण देवापासून दूर गेलेले लोक होतो, आपण भटकत होतो, रस्त्यावर फिरत होतो. देवाची कृपा आपल्याला माहीत नव्हती, परमेश्वर आपल्याला माहीत नव्हता. ते एवढ्या लांबून परमेश्वराचं शास्त्र, नियमशास्त्र, परमेश्वराचे लोक आपल्याकडे प्रेषित आले आणि त्यांनी येशू ख्रिस्त आपल्याला समजावून सांगितला. आपण तर भटकलेले लोक होते, आपल्याला काहीही माहीत नव्हतं. जे जीवन, आत्मिक जीवन म्हणजे काय आहे याचासुद्धा आपल्याला गंध नव्हता. आणि ते परमेश्वराने काय केलं की अशा प्रकारची योजना केली की माझे लोक ऐकत नाही, तर परराष्ट्रीय त्यांच्याकडे त्यांनी काय केलं, आपले संदेश ते पाठवले. प्रेषितांना त्याने पांगवलं आणि ते प्रेषित जगभर गेले. ते यहुदी लोकांमध्ये बसून राहिले नाही, कारण यहुदी लोकांनी काय केला, वचनाचा अवहेर केला, येशू ख्रिस्ताचा अवहेर केला आणि त्यामुळे ते परराष्ट्रीयांमध्ये गेले. आपण परराष्ट्रीय आहोत, आपण दूरचे आहोत, परंतु आपल्याला देवाचं वचन मिळालं. आपण चव्हाट्यावर बसलेलो होतो, रस्त्यावर होतो, काही आपल्याला कळत नव्हतं, त्या आपल्याला देवाचं वचन कळालं आणि कळाल्यानंतर परमेश्वराच्या आत्म्याने आपल्यावर पाखर घातली आणि आपल्याला ते समजायला लागलं. आणि समजल्याबरोबर आपण आत्म्याने भरलो, आपलं अंतकरण आपण रिकामं केलं, आपण पश्चातापी झालो आणि आपण तारणाची वस्त्र जी आहे ती परिधान केली. आणि आज आपण निवडलेले राष्ट्र म्हणून आहोत, आज आपण देवाचे लोक आहोत. आणि त्या देवाच्या लोकांना मग काय केलं की संदेश जो आहे तो लग्नाच्या मेजवानीचा जो संदेश होता किंवा जे आमंत्रण होतं ते त्यांना या ठिकाणी मिळालेलं आहेत. आणि मग त्यांना हे दास जे आहेत ते त्या मेजवानीला घेऊन येतात. आणि मग मेजवानीला घेऊन आल्यानंतर मेजवानी सुरू होते. आणि मेजवानीमध्ये सर्वात मोठी आणि महत्त्वाची गोष्ट काय असते, पंगत. त्या ठिकाणी पंगत बसते. म्हणजे पंगत म्हणजे प्रत्येक व्यक्ती एकटा एकटा जेवतो का, पंगत म्हणजे सामूहिक जेवण, जे सगळे मिळून एकत्र मिळून सगळं बनवलेलं जे आहे ते सगळे मिळून खातात. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची चॉईस राहत नाही, सगळं जे बनवलेलं आहे ते सर्वांच्यासाठी असते आणि सर्वांनी एकत्र खायचं असते, ही पंगतीची विशेषता असते. आणि त्या दृष्टीने मग सगळेजण त्या ठिकाणी जेवायला बसलेले आहेत.
या ठिकाणी मग काय होतं की 11व्या अध्यायामध्ये मग राजा जेवणाऱ्यांना पाहण्यास आत आला. हा राजा कोण आहे? हा राजा देवपिता आहे. आणि ज्या वेळेस येशू ख्रिस्ताच्या बरोबर त्याची वधू जेवण्यासाठी बसेल त्यावेळेस हा राजा जो आहे स्वतःला प्रदर्शित करणार आहे, स्वतःला प्रगट करणार आहे. त्या ठिकाणी आपण परमेश्वराला बघणार आहोत. आज आपण आत्मिक दृष्टिकोनातून परमेश्वराला बघू शकतो, परंतु त्यासाठी आपल्याला आत्म्यातून भरणं गरजेचं आहे. परंतु शारीरिक नेत्राने आपण परमेश्वराला बघू शकत नाही, कारण अजून आपलं शरीर पुनरुत्थित झालेलं नाही आहे, अजून आपल्याला गौरवी शरीर प्राप्त झालेलं नाही आहे. परंतु त्यावेळेस आपल्याला गौरवी शरीर प्राप्त होईल ज्यावेळेस आपण वर उचलले जाणार, आणि त्या गौरवी शरीरामध्ये आपण पित्याला काय करणार आहे? बघणार आहोत, आणि पित्या आपल्याला बघणार आहे. आणि ह्या वेळेस आपण आमने सामने येणार आहोत, आणि हे एकाच कारणाने होणार आहे, येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील परिपूर्ण कार्यामुळे. त्यामुळे आपण देवपित्याला आत्मिक नेत्राने गौरवी शरीराने बघू शकणार आहोत. वचन 11 मध्ये सांगितलेलं आहे की राजा आत आला, आणि आत आल्यानंतर त्याने बारकाईने सर्वांचं निरीक्षण आणि परीक्षण केलं. मग त्याने हा इथून पुढचा भाग जो आहे तो खूप छानरित्या स्पष्ट केला आहे, आणि हा जो आहे भाग हा पूर्णपणे देवाच्या न्यायाच्या संदर्भामध्ये आहे. आणि त्याला काय दिसलं? तर त्याला दिसलं लग्नाचा पोशाख न घातलेला एक माणूस त्याच्या दृष्टीस पडला. एक व्यक्ती त्याला असा दिसला की ज्याच्याजवळ लग्नाचा पोशाख नव्हता, तो पोशाख विरहित आला होता. लग्नाचा पोशाख काय आहे? लग्नाचा पोशाख आहे तारणाची वस्त्र, आणि ही तारणाची वस्त्र त्याने घातले नाही. हे कोणत्या प्रकारचे लोक आहेत? हे त्या प्रकारचे लोक आहेत जे येशू ख्रिस्ताचं वचन ऐकतात, देवाचं वचन ऐकतात, त्यांना खूप आवडते आणि ते सतत ऐकण्यासाठी येत राहतात, परंतु अंतःकरणापासून ते येशू ख्रिस्ताचा प्रभू म्हणून स्वीकार करत नाही. त्यांच्या अंतःकरणामध्ये ते येशू ख्रिस्ताला आपला वर म्हणून बसवत नाही, त्या राजासनावर त्याला हक्क देत नाही, ते फक्त ऐकत राहतात. आणि ही गोष्ट पारखणारा फक्त परमेश्वर आहे. आणि त्या परमेश्वराने बरोबर पारखलं की हे समूहामध्ये फक्त आहेत, हे दिसतात एक निवडलेले लोक म्हणून, परंतु अंतःकरणामध्ये माझा जो परमप्रिय पुत्र आहे, जो मला खूप आवडीचा आहे, ज्याने आपल्या वधूसाठी प्राण अर्पण केलेला आहे, त्या माझ्या पुत्रालाच याने ग्रहण केलेलं नाही, कारण तो शुद्ध आणि निष्कलंक आहे, तो निर्दोष आहे. त्याला जोपर्यंत हे ग्रहण करत नाही तोपर्यंत हे स्वतः निष्कलंक आणि निर्दोष होणार नाही, आणि ती वस्त्र हे घालत नाही तोपर्यंत ही मेजवानी यांच्या योग्यतेस नाही आहे. आणि हे फक्त देवपित्याच्या लक्षात आलं. आणि त्यानंतर त्याने प्रेमाने त्याला म्हटलेलं आहे मित्रा, त्याला मित्रा म्हटलेला आहे, कारण हा सहभागिता दाखवतोय. फक्त वधू म्हणून असल्याचं तो फक्त एक सहभागिता दाखवतो. कदाचित त्याची ती दैहिक इच्छा असेल, कदाचित त्याला भौतिक काही लाभ पाहिजे असेल म्हणून हे लोक येत राहतात, परंतु अंतःकरण त्यांचं जगामध्ये असते, आणि म्हणून त्यांची फक्त दैहिक जी ओढ आहे त्या ओढीच्यासाठी या ठिकाणी तोडून बोलत नाही आहे पिता. तर पिता कसा बोलतोय? मित्रा, तू लग्नाचा पोशाख न घालता येथे कसा आलास? त्याला काही उत्तर देता आले नाही. त्याला समजलंय की मला ओळखणारा जो आहे तो या घराचा धणी आहे, ज्याने ही मेजवानी आयोजित केलेली आहे, आणि त्याने मला ओळखलेलं आहे की मी फक्त शरीराने उपस्थित राहतो, पण अंतःकरणाने येशू ख्रिस्ताला मी ग्रहण केलेलं नाही आहे. आणि त्यामुळे त्याच्या हे लक्षात आल्या कारणाने तो काहीही बोलला नाही आहे. त्याला ते जेवण हवं होतं, ती सहभागिता हवी होती, परंतु तो पश्चाताप नको होता. ज्यावेळेस सहभागितेमध्ये आपण जातो त्यावेळेस आपल्याला पश्चातापाची गरज असते.
आणि पश्चाताप केल्यानंतर आपल्याला येशू ख्रिस्ताचं शरीर आणि रक्त खाता येतं आणि त्या मेजवानीमध्ये आपल्याला सहभागी होता येतं. परंतु ह्याला पश्चाताप नको होता, कारण पश्चाताप केल्यानंतर त्याच्यामध्ये असलेल्या ज्या जुना स्वभाव आहे तो जुना स्वभाव त्याला काढून टाकायचा होता आणि तो जुना स्वभाव निघावा अशी त्याची कदाचित इच्छा नसेल. त्या जुन्या स्वभावाबरोबर हे भोजन खाण्याची त्याची इच्छा होती आणि ती ह्या पित्याने ओळखलेली आहे. आणि म्हणून मग तो कठोर 13व्या वचनामध्ये आपल्या चाकरांना सांगतो, कठोररित्या सांगतो, काय म्हणतो की ह्याचे हातपाय बांधा. ह्याचे काय बांधायचे आहे? हातपाय. तर हातपाय कोणाचे बांधले जातात? ज्याने खूप मोठा गुन्हा केलेला आहे आणि जो आता इतका शक्तिमान आहे की जो आता निसटून पळून जाऊ शकतो. म्हणून या ठिकाणी त्याला काय सांगितलेलं आहे? याचे हातपाय बांधा, कारण हा खूप निसटून पळालेला आहे. इथून तिथे, जगातून देवाच्या राज्यात, देवाच्या राज्यातून जगात आणि ख्रिस्ती लोकांमध्ये, मग थोडं जगिक लोकांमध्ये, मग थोडं चर्चमध्ये, मग थोडं इतर ठिकाणी हे याने खूप केलेलं आहे. आणि आता याला काहीही हे करता आलं नाही पाहिजे, म्हणून पहिले याचे काय करा? हातपाय बांधा. त्यानंतर याला घेऊन जा इथून, आता इथून याला काढा आणि बाहेर ज्या ठिकाणी मेजवानी सुरू आहे ती जागा खूप प्लेझंट आहे. त्या ठिकाणी बैल पुष्ट विष्ट कापलेले आहे, सगळं काही सिद्ध झालेलं आहे, जल्लोष आहे, तुताऱ्यांचा नाद आहे, खूप मोठा आनंद उत्सव चाललेला आहे. परंतु बाहेर काय आहे? अंधार आहे. म्हणजे ज्या ठिकाणी फार मोठा जल्लोष आहे त्याच्या बाहेर जर मनुष्य जातो तर त्या ठिकाणी नरक आहे, अंधार आहे. म्हणजे या ठिकाणी स्वर्गीय आनंदाच्या गोष्टी आणि त्या ठिकाणी काय आहे की रडणे आणि दात खाणे, संकट, रडणं. त्या दोन म्हणजे कंपेअर आपण करू शकतो, स्वर्ग आणि नरक. स्वर्ग सोडला तर काय आहे? नाशाचं ठिकाण आहे. आणि सांगितलेलं आहे की बाहेरील अंधारात टाका. बाहेर स्वर्ग सोडून बाहेर सगळं काय आहे? अंधार आहे. अंधार कोणालाही आवडणार नाही. कोणीही अंधारामध्ये फार तर फार 5 मिनिटाच्या वर राहू शकत नाही. मनामध्ये इतकी भीती निर्माण होते की मनुष्य त्या ठिकाणी राहूच शकत नाही. आणि त्या ठिकाणी त्याला टाकायला सांगितलेलं आहे. ते जागा कशासाठी नियुक्त करण्यात आलेली आहे? ज्या ठिकाणी रडणे आणि दात खाणे चालते. रडणं आणि दात खाणं कुठं चालतं? की ज्या ठिकाणी क्लेश आहेत, यातना आहेत, खूप मोठ्या वेदना आहेत, एकटेपणा आहे आणि कुठेही कोणीही अश्रू पुसायला किंवा सांत्वन करायला कोणीही नाही आहे. अशा ठिकाणी सतत रडणे आणि दात खाणे चालते आणि त्या ठिकाणाचं नाव आहे नरक. आणि त्या ठिकाणी त्याला टाकण्यात आलेलं आहे. आमंत्रण सर्वांना होतं, पण आमंत्रणासाठी अट काय होती की तुम्हाला तारणाचा पोशाख जो आहे, तारणाची वस्त्र जी आहे ती घातल्या गेलेली पाहिजे. आज आपल्याला निरीक्षण परीक्षण करायचं आहे. जो काही मोठा सोहळा होणार आहे तो सोहळा पूर्णपणे यहुदी पद्धतीनुसार होणार आहे. तो सोहळा पूर्णपणे मत्तयाने सांगितलेल्या लग्नाच्या मेजवानीनुसार होणार आहे. तो सोहळा पूर्णपणे लुकाने सांगितलेल्या जेवणावळीच्या दृष्टांतानुसार होणार आहे. हे सगळं काही असंच होणार आहे. जर आपल्याजवळ तारणाचा पोशाख नाही आहे तर बाहेरच, अगदी बाहेरच, त्याच ठिकाणी इकडचा माणूस तिकडे परमेश्वर न्याय करेल. म्हणून आपल्याला जेवणावळीला जर आमंत्रण मिळालेलं आहे तर आपण धन्य आहोत. मत्तयाने सांगितलेलं आहे, खरोखर आपण प्रभुभोजनामध्ये भाग घेऊ शकतो, ते आपण धन्य आहोत. तरीसुद्धा पौलाने सांगितल्याप्रकारे आपल्याला आत्मपरीक्षण करण्याची खूप गरज आहे. जर आपण आपलं आत्मपरीक्षण करत नाही तर बाहेरच काय आहे? अंधार आहे. त्या ठिकाणी परमेश्वर आपलं अंतःकरण पण बघेल, आपलं गौरवी शरीर पण बघेल आणि तो आपल्याला परीक्षण करेल आणि तो ठरवेल की पंक्तीमध्ये बसण्यास आपण योग्य आहोत किंवा नाही, की आपण अंधकारात टाकण्याच्या लायकीचे आहोत. म्हणून आपल्याला हा जेवणावळीचा दृष्टांत जो आहे तो शेवटच्या काळाविषयी जरी असला तरीसुद्धा आज आपण या जेवणावळीमध्ये सहभागी होऊ शकतो. तर ह्यासाठी परमेश्वराने आपल्याला सांगितलेले आपण धन्य आहोत. खरोखर ह्यामध्ये आपण भाग घेतो, ही खरोखर आपल्यावर देवाची झालेली कृपा आहे, करुणा आहे. म्हणून विश्वासाने
पश्चातापपूर्वक अंतकरणाने आपल्याला या आजच्या विधीमधून जायचं आहे, जेणेकरून आपण आपलं निरीक्षण परीक्षण सतत दर महिन्याला करत राहू आणि एक दिवस प्रभू येईल त्यावेळेस त्याच्याबरोबर आपण पुनरुत्थित होऊ आणि मोठी जी मेजवानी आहे, सर्वात मोठी मेजवानी, आज ही मेजवानीमध्ये आपण एक कुटुंब म्हणून आहोत, पण मोठी जी पंगत होणार आहे त्या पंक्तीमध्ये जाऊन आपल्याला बसायचं आहे. निकोदेमस म्हणतो की नवीन जन्म मला कसा मिळेल, मी तर म्हातारा झालो, आईच्या पोटात आता परत जाऊ का नवीन जन्म घेण्यासाठी? तर त्या ठिकाणी उपाय सांगितलेला आहे. काय सांगितलेलं आहे येशू ख्रिस्ताने? जो आपल्या अंतकरणापासून विश्वास ठेवतो त्याचं काय झालेलं आहे? तारण झालेलं आहे आणि तो नव्याने जन्मलेला आहे. म्हणून आपण चर्चला जातो किंवा आपण चर्चचे सगळे कामं करतो किंवा दानार्पण करतो, गरिबांना मदत करतो आणि खूप विविध प्रकारामध्ये आपण सहभागिता घेतो म्हणून नाही, तर तारणाची वस्त्र, तारण म्हणजे येशू ख्रिस्ताला जर आपण मनापासून आपला प्रभू म्हणून स्वीकार केलेला आहे, त्याला ग्रहण केलेलं आहे, तर आपण ती वस्त्र घातलेली आहे, पूर्ण आपण ती काय केलेली आहे? पांघरलेली आहे. आपली नग्नता जी आहे एदेन बागामध्ये उघडी पडली होती ती आपण काय केलेली आहे? आता झाकलेली आहे. आणि ह्या झाकलेल्या अवस्थेमध्येच आपण त्या पंक्तीचे लायक होऊ शकतो. म्हणून आपण निरीक्षण करूया, आपण 2 मिनटं घेऊया, परीक्षण करूया, आत्मपरीक्षण करूया आणि मग ही जी भाकर आपण ठेवलेली आहे आणि हा जो प्याला आपण ठेवलेला आहे त्या भाकर आणि प्याल्यामधून आपण सगळेजण यातून आत्म्याने सहभागिता घेऊया. परमेश्वराची स्तुती असो, चांगल्या दिलेल्या वचनाबद्दल देवाचे आपण आभार मानूया, त्याची स्तुती करूया आणि परमेश्वर या वचनाच्या प्रकाशामध्ये संपूर्ण महिनाभर आणि संपूर्ण आयुष्य ह्या विचारांमध्ये आपल्याला वाढवत राहो, अशीच प्रभूच्या जवळ मी प्रार्थना करते आणि देवाला मी धन्यवाद देते. यावेळेस आपण आत्मपरीक्षण